श्री गणेश वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नवनाथ महाराज की जय। देव दत्त पुढं तरी गताध्यायी सापत्न माता लोटली तिथे काम सरिता परिकृष्णा घर प्राज्ञिक सुता बळेची नेले पाचारोनी। तर मग कालच्या अध्यायामध्ये आपण ऐकलेलं आहे 31वा कालच्या अध्यायामध्ये काय कथा झाली की हे जे शशांकर राजाचा मुलगा जो कृष्णागर आहे त्याची जी सावत्राई होती तिनं त्याला बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी तिचे म्हणजे ही झालं की आता हे आपण जी वाईट कृत्य केलो किंवा बोललो ते आपला मुलगा निघाला की ज्यावेळेस तिला कळालं त्यावेळेस तिला असं वाटलं की आता आपला नवरा आल्यावर राजा आल्यानंतर हा मुलगा आपल्या बापाला ही सगळी घटना क्रम सांगल आणि सांगितल्यानंतर ते आपल्याला काय जीव ठेवणार नाहीत आपल्याला शिक्षा करतील आणि आपली सगळी बदनामी होईल आपल्याला कोणाला काळे लागल असं तिला वाटलं म्हणून ती त्या दाशीपाशी म्हणाली की आता मी मेलेले बरे आपला जीव दिलेला बरा असं तिला वाटत होतं। त्यावेळेस मग ती दाशी आता तिला कसला सल्ला देते पुढील अध्यायी पाहून घेऊया। करवणी जननीचा धिक्कारो करवणी जननीचा धिक्कारो सजना गेला होता कृष्ण करो एरी सखी जीवा पारू पाचारिली होती की। तर मग असं ह्या कृष्णागारानं तिला धिक्कार केला आणि तो त्या महालामधून निघून गेला। त्या ठिकाणी मग ती दासी आलेली आहे आणि दासी आल्यानंतर तिची प्रिय दासी नेहमीची पारिचारकाची होती ती आता ती काय सल्ला देते ह्या राणीला ते आपण पाहूया। तिये सांगोणी सकळ व्रतांत प्राणघातासी झाली होती उदिता परी ती सखी प्रज्ञावंत देत मसलत तियेसे। तर मग ही जी राणी होती ती जीव द्यायला निघाली होती परंतु ती जी सखी जी होती दासी ती तिला ज्ञानानं तिला काय पाजळती ज्ञान ते पाहूया आणि ती कुठल्या सल्ला देऊन काय करते ती पुढे अध्यायात पाहू। मन बाई व भुजावंती ईश्वर करणी प्रारब्ध गती जैसे असेल तैसे पुढती घडून येईल भिवू नको। तर मग या ठिकाणी ती दासी तिला म्हणू लागली की जे घडलंय हे घडलंय आता आज मी तिला जे काय घडलंय ते घडलंय आणि पुढे जे काय घडणार आहे ती घडू दे ते आपण बघूया असा सल्ला ती दासी त्या राणीला देऊ लागले। परी तू ते हित काही तैसेच धरून या जीवी नको कष्ट मानू आपुले देही शैली शयन करियाता। परी तू ते हित काही तैसेच धरून या जीवी नको कष्ट मानू आपुले देही शयनी शयन करियाता। तर मग या दासीने काय म्हणले की तू काय इथं काळजी करू नको जी घडाय ती घडल आणि तुझ्या मनाला काही त्रास करून घेऊ नको तर आता तू काय कर निवांत झोप आता उद्याच्या उद्या काय होईल ती बघूया असं ती दासी त्या राणीला म्हणू लागली। शयनी शयन केलिया पूर्ण राव येईल पारदी होना आणि या सेविल तुझे सदना परी तू उठू नको की। तर मग तिने काय सल्ला दिला की आता तू काय कर की बायांचं कसं असतंय की जर कुठली गोष्ट ही करायची म्हणलं जिरवा जिरवी की रुसायचं असतं रुसून झोपायचं मग झोपल्यानंतर नवरा आला की मग का झोपली काय झालं कसं झालं मग विचारपूस करील असं ती दासी त्या राणीला म्हणाली की तू सोन घे झोपीचं आणि आपलं पांघरून घेऊन पड तू काय उठू नको आणि त्या ज्यावेळेस राजा शिकारी होऊन येईल महागारी त्यावेळेस तू दिसली नाही किंवा चौकशी केली की सांगतील की बाबा तू झोपली असं तसं म्हणून मग तुझी चौकशी करायनंतर पुन्हा तू काय म्हणायचं ही दासी आता पुढे सांगू लागली आहे। मग तो राव पुसेल तू तव सोंग दावी शोका फुलते रुदन करोणी वदे रायते प्राण रहित होईन मी। तर मग राजा तुझी चौकशी करायला आल्यानंतर मग तू काय करायचं की असं सोंग घ्यायचं की जणू काय तुझा मरण जवळ आलेला आहे आणि मेलेलं बरं असं वाटावं इतकं तू त्या ठिकाणी पुढे सोंग कर आणि राजा तुझी चौकशी करील की काय झालं तुला इतकं ही व्हायला तुझ्या कशा पाय तू इतकं ही व्हायला लागली अशी ज्यावेळेस चौकशी करेल त्यावेळेस मग पुढे काय म्हणायचं दासी शिकवू लागली। आता काय ठेवणी प्राण नाही झाले आब्रू रक्षण आईसे बोलता राव वचन
पुढे तुझशी पुसेल. तर मग त्यावेळेस काय करायचं की तू म्हणायचं की आता जगून वाचून माझा काय उपयोग आहे, माझी आबरूचा देव होती, असं तसं राजाला तुला पुढे तू सांग. त्यावेळेस तुला राजा विचारील की काय झालं तुझं, असं काय तू बोलायला करायला मला सगळं तू वृत्तांत सांग. असं विचारल्यानंतर तू पुढे काय सांगायचं ती दासी तिला शिकवू लागली. पुसताची वदे की प्रज्वलवंत कृष्णागर तुमचा सुता कामुक होवणी मम सदनात स्पर्शावया धावला के. तर मग ती काय म्हणे राजा आल्यानंतर काय सांगायचं की तुम्ही माझ्यावरून चाललेली होती, कसं सांगावं काय सांगावं हे मला कळाना, मला जीव देव असं वाटत होता. तर मग राजा म्हणे काय झालं होतं, काय परिस्थिती निर्माण झाली, तू असं का बोलतेस. त्यावेळेस त्या राजाला सांगायचं की तुमचा जो मुलगा आहे कृष्णागर तो माझ्या महालामध्ये आला होता आणि आल्यानंतर पुन्हा त्यानं पुढे काय केलेलं आहे. धावला परी यत्न करुणा बळे दिदला मागे लोटुना आईसे होता अनुचित प्राण कैसा ठेवू महाराजा. तर मग तर तुमचा जो सूत आहे कृष्णागर तो राजमहालामध्ये आल्यानंतर माझा त्याने हात धरला आणि तो कामातून जायला होता आणि मग माझ्या आबरू जाईल म्हणून मी त्याला हात झिडकारला असं म्हणून ती उलट सगळं सांगू लागली की हिच्या जी चूक झालेली होती ती चूक सांगायचं सोडून तिनं राजाला उलटच त्या पोराबद्दल त्याच्या मनामध्ये कुबुद्धी घातलेली आहे. आयशा परी आराधोणी योगते क्रोध उपजवी राया चित्ती क्रोधावश झाली नृपती कलहे मुला सोडील की. तर मग असं ज्या वेळेस होईल आणि असं ज्या वेळेस तू सांगशील त्यावेळेस त्या राजाच्या मनात त्या कृष्णागराबद्दल क्रोध निर्माण होईल आणि क्रोध निर्माण झाल्यानंतर तो राजा त्याला शिक्षा देईल आणि तुझी सुटका ह्यातून होईल. तर तो अशा प्रकारे मी शिकविल्याप्रमाणे तू सगळं राजाशी सांग अशी ती दासी त्या ह्याला म्हणू लागलेली आहे. मग तो कदा ना म्हणे सुता तोरे करील प्राण रहिता मग तू सदनी आनंद भरिता सुख लाभाते सेविका. तर मग असं केल्यामुळं तुला काय होईल, तुला आनंदाने जगता येईल, तुझ्या बाजू सगळी शेप होईल, सगळं तुझ्या मर्जीप्रमाणे होईल आणि त्या कृष्णागरावर सगळा आळ जाईल आणि राजा त्याला शिक्षा करील आणि तू मात्र राजाची राणी म्हणून सुखात राहशील. तर तू असं कर असं ही दासीनं तिला शिकविलेलं आहे. अंगी विष तरुचा कोंब चांगा खोडून टाकिल्याने मार्ग मग विषाचा शरीरी लाग कोठून होईल जननीये. तर मग या ठिकाणी असं सांगितलंय की आपल्याला जर एखादी गोष्ट विषारी वाटत असेल तर ती विषाचं मूळच नष्ट केलं तर आपल्याला ती विष कशाला वाटते. तर या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की हा जो कृष्णागर आहे त्याच्यामुळं जर हिच्या आयुष्याची माती होती तर मग त्याला मुळाशीच जर संपविला तर काय बिघडले असं म्हणून ती दासी त्या राणीला शिकवित आहे. आधी ठेचिले उरग मुख मग कैसे मिरविले विष दुःख कंटकी धरिल्या वृश्चिक वेदने ते मिरवेना ही वनी असता धूम्रकार वरी सांडवे लगबगे निर धाव सदना पार घेत नाही जननीये. तरी कृष्णागराचा वसवसा तवर दई मिरवे सोबळ फासा तरी राया सांगुनी आईशिया लेशा दुःख सरिता लोटवी. तर मग या ठिकाणी असं सांगितलंय त्या दासीने शिकवल्यानंतर मग मात्र ही राणीच्या मनात ती तसं भरलं आणि भरल्यानंतर मग तिनं मात्र पक्क येऊन ठेवलं की ह्या कृष्णागराला कशी शिक्षा द्यायची आणि काय करायचं. त्या दासीच्या याच्याप्रमाणे ती आता विचार करू लागली. तरी त्या उदकाचे आधी वळण दुःख सरते बांधावे बंधन झाली सजीवपणे सुख पुढे मिरविका आईसे सांगोणी ती युवती गेली आपुल्या सदना प्रती एरीकडे भुजवंती कनक मंचकी पहुडली. तर मग ह्या दासीनं हिला शिकवल्यानंतर मात्र ती दासी हिला सांगून राजमहालाच्या बाहेर गेली आणि गेल्यानंतर मग ह्या भुजवंतीनं काय केलं की आता तिनं सांगितल्याप्रमाणे ती आपल्या महालामध्ये आपल्या सिंहासनावर आपल्या ह्याच्या मंचकावर जाऊन घुसून झोपलेली आहे. त्या जोडी अन्नोदक स्नान कैसे शृंगार कुंकुम लेना
सर्व उपचाराते त्याजून विनमुखतई पौडली. तर मग हिनं काय केलं, अंगावरती सगळे दाग दागिने हे सगळे ही केले, केस पिस इसकुटले सगळे ही करून जशी काय एखादी म्हणजे ही होऊन गेली, उदास होऊन गेली अशी तिनं त्या ठिकाणी सोन केलेलं आहे आणि मंचकावरती आपलं पांघरून घेऊन ती पडलेली आहे. तो येरीकडे शशांगरा पारदी खेळवणी कानन भरा चिंतापतीची फोडली लहर सदनात जातसे. तर मग या ठिकाणी काय झालं, हा शशांकर जो राजा शिकारीसाठी गेलेला होता तो परत आलेला आहे. परत आल्यानंतर पुन्हा मग आपल्या राणीच्या महालामध्ये तो जाऊ लागलेला आहे आणि गेल्यानंतर मग पुढे काय झालेलं आहे, नाना गजरे यंत्र स्थित चमुअब्दीचा लोट लोटिता क्षेत्रपाती पूर्ण भरित चमुतो येते धवा यावरी रावतो पूर्ण ज्ञानी संचार करी आपुले सदनी दृष्टी समोर न देखता राणी परिचारिके विचारितसे. तर मग हा राजा आपल्या महालामध्ये आलाय. आल्यानंतर त्याला भुजवंती राणीचं दर्शन झालेलं नाही. मग ती भुजवंती राणी दिसली नाही, त्याच्यामुळे त्यानं परिचारिकामध्ये ह्या ज्या दास्या आहेत त्यांना विचारायला सुरुवात केलेली आहे. मने कोठे आहे भुजवंती सन्मुख कान आली पारधी प्रती आज चुकुर होऊनी चित्ती निंबोलना नातळीने ते. तर मग ह्या राजा म्हणू लागला की ही भुजवंती कुठं आहे, ती काय समोर आलेली नाही आणि मला ओवाळायचं ही जर सोडायचं लांबच राहिलं तर कसं काय आलेलं नाही अशी चौकशी त्या दासीपशी ही राजा करू लागला. राया ते बोलती परिचारिका हे महाराज सद्विवेका आज राणी कवन दुखावली कळेना. तर मग त्या ठिकाणी ह्या परिचारिकाने सांगितलं ह्या दासीने की बाबा काय त्या राणीला असं दुःख झालेलं आहे आणि ती दुःखामध्ये पडलेली आहे आणि आपल्या अंतरणावर ती पडून आहे असा निरोप ह्या राजाला ह्या दासीने सांगितलेला आहे. तेने करोनी शयन पाठी निजली आहे होऊनी कष्टी होताची शब्द कर्ण कुटी सदना माझी संचरला. तर मग या ठिकाणी सांगितलंय की त्या राणीला काय असं अद्भुत दुःख झालंय की ती बाहेर आलेली नाही, काय नाही, मंचकावर पडून आहे, सकाळपासून काय बघितलेलं नाही, तिकडं तिकडं असं ह्या राजाला त्या दासीने निरोप दिला. त्यानंतर राजा आता त्या महालामधून मंचाकडे जाऊ लागला. तो ती मंचकी भुजवंती राव देखोनी बोले युक्ती मने काहो कवन अर्थी शयन केले जीव लगे. तर मग मंचकाजवळ हा राजा पोचला गेला तर त्याला ही जी आपली बायको ही जी भुजवंती आहे ती झोपलेली दिसली. झोपल्यानंतर मग तिला त्यानं उठविलं की काय झालं तुला, कशा पाहिजे झोपली, कुठलं दुःख तुला झालंय असा राजा त्या भुजवंतीची चौकशी करू लागला, विचारपूस करू लागला. पारी ते उत्तरा न देती काहीच न बोले राया प्रती जीवन आणून नेत्रा प्रती आसू ढाळी ढळढळा. राजा विचारतोय तुला कसलं दुःख हाय, काय झालंय, कसं झालंय. हिनं एक नाही दोन नाही गपचूप बसले आणि फक्त काय केलं की आपल्या डोळ्यात गळा पाणी आणायला सुरुवात केली. म्हणजे इतकं दुःख झालंय असं त्या राजा पुढे इतकं सोंगती करू लागली आणि पुढे मग राजा काय बोलू लागला, ते पाहुणी आराव दयाळा चित्ती दाटला मोहे केवळ मंचकी बैसे उतावेळ हृदय धरी कांते ते. मग ह्या बायकोचं एवढं दुःख झालेलं पाहून राजाला इतका त्याच्याबद्दल आदर वाटू लागला की काय ह्या बायकोचे सर्व तिचं सांत्वन करावं म्हणून त्यानं तिला आपल्या हृदयाशी धरलं आणि धरून पुन्हा तिची चौकशी हा राजा करू लागलेला आहे. आश्रुधार नेत्रपाती राव कुशी सोय हस्ती चुंबन घेऊन लालन नीती अंकावरी बैसवी तसे. मग राजाने तिला इतकी लाडीगुडी लावली की काय नाही, तिचा तोंडावरनं हात फिरवला, का रुसली, का बसली, काय झालं तुला, मला तरी सांग की तू रडतच बसल्यावर मला कसं कळायचं, तर तू मला प्रत्यक्षात सांग, बोलल्याशी मला कसं कळणार आहे असं राजा आपल्या त्या बायकोला भुजवंतीला म्हणू लागलाय. आणखी बाई सवनी सोदार रत्न हेम जळावया करी यज्ञ राव कोंदणी हाटक प्रयत्न रत्न यत्न अर्थ रत्न जोडीतसे मने सुख सरिते कोटोनी भेदले गडोळ चित्ती दुःख गणाचा वर्षाव अमित कोणी केला तो सांग. तर मग हा राजा म्हणाला की मी जंगलामध्ये शिकारीसाठी गेलो होतो आणि कुणाची हिंमत झाली की तुला एवढं म्हणजे दुःख देण्याची, आणि मी नसताना असं दुःख देणारा कोण आहे आणि तुला असलं दुःख या ठिकाणी कसं झालंय ती मला सविस्तर सांग, म्हणजे मग मला त्याला काय ही करायचा
काय काय त्याच्याबद्दल ही करायचा निर्णय घ्यायचा तुम्ही घेईल असा हा राजा त्या राणीला म्हणू लागलाय. मी राव माईचा भूपा मी बोलणारा दर्प सर्प आयशा व्याघ्राचा करून लोप दिदले माप दुखाचे तरी ती कवन पुरुष नारी तू ते अन्य झाली भारी तरी माते बोलणी वै खरी निमित्त मात्र दावी का. तर मग ह्या राजाला माहिती नाही की नेमकं हिला दुःख कशाने झालंय. तर तो राजा म्हणू लागला की तुला कुठल्या नारानं म्हणा नारीनं म्हणा कुठल्या पुरुषानं बाईनं तुला कुणी दुःख दिलंय ही मला तुझ्या तोंडून तरी सांग म्हणजे मला ऐकल्यानंतर मला त्याला निर्णय घेता येईल मला त्याची ही करता येईल. आणि तुला मी एवढा महीचा राजा असताना सुद्धा तुला दुःख देणार आहे त्याची कुणाची हिंमत इतकी झाली असा हा राजा त्या राणीला म्हणू लागलाय. आता पुढचा कथा भाग आप्पा सांगतील. या आगे सहज दिटवा होते डावीन त्या ते अर्क सुत या बोलाची सहज भ्रांत मानू नको जीव लगे आगे प्रिय तू माते अससी कोण गांजील उद्देशी हरी बाळाते जम्बू कलेशी दुःख दरी मिरवेना आगे मशकाचे नि पाडा धडके उतरे गिरीचा कडा की राम रक्ष भूत वडा रक्षणीया बैसतसे तेवी तू माझी पट्टराणी कोण घालू शके काचणी नाम दर्शवी प्रांजळपणी मग उर्वी न ठेवी तयाते. असो असणारे माझ्या सद्गुरुनाथाला नमस्कार करून भाविकांना नमस्कार करून कथेचा अनुसंधान अशा प्रकारे चाललेलं आहे. भुजबंती त्या ठिकाणी काही कारणास्तव आपल्या पोराबरोबर विरोध केला. त्या दाशीने येऊन तिला सांगितलं तुझा नवरा आता शिकारीवरून येईल त्यावेळेला तू झोपून राहा काही बोलू नको रडत राहा. अनेक प्रकारे त्याला त्या ठिकाणी घर फोडायचं म्हणल्यावर काही माणसं काढते जेव्हा चांगलं घर चालू झालं ना मग तिथं कोणी ना कोणी कार्य खरीदच असतं. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी असणाऱ्या भुजाबंदीला असणारा राजा म्हणू लागलाय तुला कोणी काय बोललंय ती मला सांग. मी एवढा मजबूतीचा राजा आहे सगळ्या गावाला आणि मी या ठिकाणी हा राजा आहे अशा प्रकारे तुम्हाला काय झालं ते सांग म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या भुजाबंदीला आणि राजा बोलू लागलेला आहे. आई से ऐकता राव वचना हृदय तो शली अर्थार्थी सगणा मने महाराजा तव नंदना भ्रष्ट बुद्धी व्यापिला. हो आणि अशा प्रकारे त्या असणाऱ्या राणीला विचारल्यानंतर आणि राणी सांगू लागलेली आहे. तिला आनंद वाटला आता राजा आपल्याला काही करीत नाही आता ही नक्की पोराला शिक्षा देणार म्हणून त्यानं त्या ठिकाणी त्या राणीनं भुजावंतीनं सांगा केलं आहो तुमचा पोरगा आहे ना तो तुमचा पोरगा मला वाईट नजरेने या ठिकाणी बघत होता. अशा प्रकारे भुजावंती राजाला सांगू लागली आपण गेलिया पारधीसे एकांत पाहुणी मम उद्देशे येथे येऊनी श्रमलेशी हस्त माझा धरिला. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही आणि शिकारीला यायला म्हणले आणि मी घरी एकटीच होते आणि मी एकटे आहे हे त्यानं पाहिलं आणि माझ्याकडे आला आणि माझा हात धरला त्यानं. अशा प्रकारे भुजावंती सांगू लागली धरिला परी निर्दयवंते कामे ओढिता झाला हस्ता म्हणे चलावे एकांतात सुख संवाद भोगावया. या ठिकाणी असणाऱ्या भुजावंती सांगू लागलेले तुमचा पोरगा आला माझ्या हाताला धरलं आणि मला वडील नेऊ लागलं आणि आपण एकांतात बसूया गोड गोष्टी बोलूया असा तुमचा पोरगा मला म्हणत होता. अशी असणारी भुजावंती आपल्या नवऱ्याला ना म्हणजे राजाला सांगू लागली. मग म्या पाहुणी कामी कवरती हात सोडणी घेतला निभूती भयार्थ माननी आपुली चित्ती सदना माझी पावले. आणि काय सांगायचं महाराज म्हणजे त्यानं माझ्या हातात धरून वडायला सुरुवात केली त्यावेळेला मी त्याच्या हाताला झटका दिला म्हणजे त्याचा हात विसरला म्हणजे आणि त्याला हात विस्कटला आणि मी पळत माझ्या खोलीमध्ये येऊन पडले झोपले म्हणले. अशा प्रकारे ती भुजावंती आणि त्या कृष्णांगणाबद्दल आणि ती सांगू लागलेली आहे. पळता कोण झाली अवस्था उलट थोडी पळले महीवरती परिमे धरुणी तैशीच शक्ती आड कवाड पोराच्या बेन मी पळू लागले म्हणजे माझ्या खोलीत जाऊ लागले. काय माझी अवस्था सांगू महाराज म्हणले
अहो जाता जाता मी झाड खाली जमिनीवर पडले, उठाने पचाली झाले आणि तसाच मी धीर धरला आणि माझ्या खोलीत येऊन बसले म्हणले. मग तो छल बलत वहीना होऊनी पाहे आपुले सदना तस्मात आता आपुला प्राण ठेवित नाही आणि महाराज. अशा अवस्था झाल्यानंतर तुमचा पोरगा निघून गेला म्हणले. आता म्हणले त्यांना आपल्या घरामध्ये गेला. अशा प्रकारे आता मी म्हणले ही अशी गोष्ट झाली, माझा जीव काय मी ठेवीत नाही, मी फाशी घेऊन मरण, औषध पिऊन मरण, काय म्हणायचे मी आता मी मरल्याशिवाय राहत नाही. भला तैसिया गरळात करुणी करीना घेईन आपुला प्राण परिधैर्य वरिले तुम्हा करिता तुमचा मुखेंद्र पावया. मरणार होते त्या पोरांना हात धरला तेव्हा मी फाशी घेऊन मरणार होते, पण काय केलं तुमची वाट बघत बसली होती म्हणजे आल्यानंतर तुमचा चेहरा बघावा, तुमच्या संग दोन गोष्टी बोलाव्या म्हणून मी जीव धरला म्हणले. अशा प्रकारे भुजावंती त्या ठिकाणी बोलू लागले. मज वाटले पारधीचे कानना अति तीव्र कर्कश भयाना त्यातून तुम्ही जिवंतपणे कैसे याल वाटले. असे असावी बायको बघा. अहो महाराज काय सांगून मला वाटलं तुम्ही शिकारीला गेला. ती वन फार झाड झुडप गर्दी होती म्हणजे आणि एखादा त्या झाडा झुडपातून एखादा वाघ आला, सिंह आला, काय झालं की तुम्हाला तिथं मारतं की काय तुम्ही वाचून येता का नाही कुणाचं, म्हणून मी या ठिकाणी वाट बघत बसले म्हणजे. आईसे परी धुस दूषिता संचार होता हृदयात म्हणून महाराज येथपर्यंत प्राण देही रक्षिले. अहो म्हणून माझ्या मनामध्ये धुकधुक होते, तुम्ही कवा येता कवा नाही का तिकडे काय कमी जास्त होते अशी धुकधुक माझ्या मनामध्ये होती. आणि तुम्ही येऊन मी कसा तरी प्राण ठेवला अशा प्रकारे असणारी भुजावंती बोलू लागली. आता याची बोला पाठी मी चकोर देही चंचुपुटी तव आननी तुझे जीवन शेवटी लक्ष्मणी तुष्ट झाले असे. आईसे बोलता भुजवंती परम क्रोधावला नृपती परिक्रोध नवेक्षिती वडवानळची पेटला. अहो काय सांगायचं आता ह्या ठिकाणी अशी अवस्था आहे, माणूस लंपट झालेला असला नाही फार विचित्रपणाने वागत असतो. बायकोनं असं सांगितलंय पोरांमध्ये बसा रे तुमच्या पाया पडतो, माय बापा हो तुमच्या पाया पडतो. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी असणाऱ्या भुजावंतीनं नवऱ्याला सांगितलं. नवरा मनामध्ये दचकला, रागानं लाल भडक झाला, डोळे लाल भडक केले, अंग थरथर कापू लागलंय. अशी अवस्था त्या राजाची आणि त्या ठिकाणी झाली म्हणतात. वडवानळा तरी कैसा शिखा मिरवती अंबरलेशा सुत रत्ना लागी कैसा ग्रासू पाहे क्षणात. तसा एखादा अग्नी भडकावा, त्या अग्नीच्या ज्वाळ्या आकाशापर्यंत जाव्या आणि त्या ज्वाळा आकाशापर्यंत गेल्यानंतर त्या अग्नी काय करतो एकाच वेळेला सगळ्याला जाळून भस्म करतो. आणि तसं राज ह्या राजाला आलेला आहे सांगतात. मग तैसाची एवढी सदना बाहेर आरक्त नेत्री भवता पाहे म्हणी कोणीतरी येथे आहे यावे पुढे. आणि तशा अवस्थेमध्ये राजा रागाने डोळे लाल भडक करून बाहेर आला, घराच्या बाहेर आला आणि त्या ठिकाणी उभं राहिला. अरे कोण आहे का नाही इथं सेवक, चोपदार भागदार कुणी आहे का नाही इथं. अशा प्रकारे मोठ्याने गर्जना केली आणि काय करू लागला. तव ते भृत्य धावत येती भृत्य नव्हते कृतांत दिसती राव वरुणी क्रोधरिती स्वतः ते लोटी तसे. हो आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांना हाक मारल्याबरोबर त्याचे भागदार चोपदार तिथं ते काय दूत होते ती काय राखणदार होते ते धावत पळ झाले. त्यांनी आल्यावर त्या राजाकडे पाहिलं तर राजा लाल भडक रक्तानं ते डोळे लाल झाले, अंग थरथर कापते, घाम सुटलाय. अशी अवस्था पाहून ते असणारे दूत काय करू लागले. माने भृत्य हो याची पावली जावडी मम सुताची करा होळी अथवा बंधन करुणी हस्तवेली खंडोनिया टाकाव्या. त्या ठिकाणी त्या राजाने त्या दूतांना सांगितले माझ्याकडे काय बघता म्हणे त्या पोराला धरा म्हणले. त्याला एक तर बंदीखान्यात टाका, त्याला एक प्रकारची कुठली शिक्षा द्या, नाहीतर त्याचा हात पाय तोडून टाका.
असं राजाच्या आपल्या दूताला सांगू लागला. आईसे बोले नृपनाथ दूत धावती वाता कृत सदन वेळुनी राजसुत मृत्यू महिनेलासे. हो, आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारे ते दूत होते धावत पळत गेले. कृष्णांगराला धरून आणलं. कृष्णांगराच्या मृत्यू शयनामध्ये म्हणजे तिथं मैत ठेवती नाही आणि तिथं घेऊन गेले. आणि पुन्हा ते असणारे प्रधान लोक ती दूत लोक आले, राजाला सांगितले कृष्णांगराला आणि त्या मृत्यू घरामध्ये नेऊन ठेवले म्हणून सांगू लागले. परी ते सेवक ज्ञान खाणे पुण्य जाती राजांगणी म्हणती महाराजा मृत्यू भवनी कृष्ण गरु पैनेला. राव क्रोधे तया पाहता म्हणे हस्तपादा ते करा खंडित पुन्हा एवढी सांगत धाव धावणी रायाते. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी दूताने आणि कृष्णांगराबद्दल सांगितलं तुमचा मुलगा म्हणजे त्या असणाऱ्या मयत घरामध्ये आणून ठेवलेला आहे. असं सांगितल्यानंतर राजाने सांगितलं अरे काय सांगता, उचलाच्या पोराला त्याचा हातपाय तोडून टाका. अशा प्रकारे सांगितल्यानंतर पुन्हा माघारी येऊन काय बोलतात. तरी रायाचा कोपानळ कदा न होय शीतळ पुन्हा पाहुणी दूत मेळ तीच आज्ञापी. हो, त्याप्रमाणे म्हणजे पुन्हा ती दूत आले त्या वेळेला त्या असणारा राजा कसा रागाने तप्त झालेला होता ना आणि तसाच त्याचा राग कायमचाच त्या ठिकाणी होता. अरे मला परत काय येऊन सांगता, त्याचा हातपाय तोडून टाका असे पुन्हा असणारी जे राजानं हुकमू आणि त्या दूताला दिला. परी ते भ्रत्य हस्तिथी म्हणती हा स्वामी राजसुत यासी वदिता काय अनर्थ कैसा होईल कळेल. त्या ठिकाणी दूताने विचार केला हा राजाचा पोरगा आहे आणि ह्या राजाच्या पोराला जर आपण मारलं तर आपली पुढे काय अवस्था होणार आहे असा विचार त्या ठिकाणी दूत करू लागले. आईसे संदेह भय स्थित पुन्हा पुन्हा जाती राजांगणात परी तो रावा ती संतप्त तिचा त्यांच्या भीतीनं त्या ठिकाणी ह्या पोराला मारावं तर राजा आपल्याला काय शिक्षा देईल सांगता येत नाही. पुन्हा यायचं, पुन्हा राजाला सांगायचं, पुन्हा यायचं, पुन्हा राजाला सांगायचं. राजाने एका भाषेत सांगितलं मी तुम्हाला काय सांगितलं, त्याला घेऊन जावा, त्याचा हातपाय तोडा. पुन्हा तीच आज्ञा आणि त्या राजदूताला त्या ठिकाणी सांगितलं. मग ते दूत निष्ठुरपणी चौरंग आणि ती कनक कोंदणी तया लागी बैसवणी कार्यावरती वही वाटले. 2-3 वेळा दूताने राजाकडे जाऊन सांगितलं पण राजाचा राग काय थंड झाला नाही. शेवटच्या वेळेला त्या दूताने काय केलं, मोठा एक चौरंग आणला, सोन्याचा चौरंग होता, चौकामध्ये नेला आणि त्या ठिकाणी त्याला बसवलं आणि पुढे काय करलं, शुद्ध चराटे बांधोणी हसता तदाने तर कृष्ण घराते मनती बंद सिद्ध केली हस्त खंड विखंड करावया. आणि अशा प्रकारे त्या दूताने त्याचा हात बांधलं, पाय बांधलं आणि त्याचा हात पाय तोडण्याकरता आणि ती तयार झालेली आहे. परी कृष्णांगर चवाटा नेला हा वृत्तांत सकळ ग्रामात कळला मग चुंगार चुंगार मेळा विलोकावया धावती. हो, आणि अशा प्रकारे कृष्णांगराला त्या असणाऱ्या चौकामध्ये नेलंय. त्याच्या काही पुण्याच्या मुळे किंवा गुन्हा असो नसो पण त्या दूतांनी तिथं नेलं, त्याचा हात पाय खंडन करायचे, तोडून टाकायचे. अशी बातमी गावातल्या लोकांना कळल्यानंतर झुंडीच्या झुंडी आणि त्या चौकामध्ये येऊन काय करू लागले. राजांगणी मिळाले थोर प्राज्ञी परी नृपतीचा क्रोधाग्नी पाहुणी बोलून शक्ती कदाचित. काही त्या लोकांमध्ये काही शहाणी माणसं असतात, वयोवृद्ध असतात. अहो असं का तसं का त्याला राजाला समजावून सांगण्याकरता गेले परंतु त्या ठिकाणी त्या राजाचा राग काही कमी झालेला नव्हता म्हणतात. तरी वृत्तीचा क्रोधानळा लोक बोलाचे सुभद्र जळ प्राशन भेणे उता वेळ धाव मागे घेतसे येरीकडे चवाट प्रदेशी कनक चौरंगी राजसुतासी दुतीबाई सवणी हस्त पादासी योजी छेदिते झाले छेदवया. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या दूतांनी मागचा पुढचा काही विचार केला नाही. चौरंगावर त्याला बसवलंय आणि त्याचे हात पाय तोडून टाकायला सुरू
वरती टाकले चोळले अशा प्रकारे दूतांनी कार्य केलं म्हणतात. शस्त्र करोनिया नग्न त्वरित एक घायल केले हस्त कैसेची झाले चरण व्यक्त भग्न होऊन पडियेला. आणि अशा प्रकारे त्याचे पाय चोळले हात चोळले. मग आता त्या माणसाची अवस्था काय होईल हो? काटा मोडला तर माणूस एवढा तळमळतो आणि जागेवर मटकन खाली बसतो. पण ह्याचे दोन्ही हात चोळले दोन्ही पाय चोळले त्यावेळेला हा कृष्णांगर राजाचा पोरगा त्या चौरंगावर आणि बेशुद्ध होऊन पडलेला आहे. एकच्या कांत वर्तला तेथे कोणी कोणानं विचारी जेथे पाहोनिया संग्रामाते भयभीत संपूर्ण. अहो त्या ठिकाणी एवढी गर्दी झाली गावातील लोक सगळी समोर आणि जमा झालेली आहेत. त्यांच्या समोर त्याचे हात पाय चोळल्यानंतर त्या ठिकाणी सगळी लोक भयभीत झाली घाबरले. कुणी कुणाला बोलत नव्हतं शांत चित्ताने आणि त्या ठिकाणी ते झालेला प्रकार त्या ठिकाणी पाहू लागलेले. उपरी योजनी पदे निभूती तीक्ष्ण धारा शस्त्रे हानिती इति एका घाये क्षिती पद कमले पडियेली. आणि अशा प्रकारे धारदार तलवारीने त्याचे हात पाय तोडलेले आहेत. कृष्णांगर त्या ठिकाणी जमिनीवर पडलेले आहे. रक्त सगळ्या असणाऱ्या आणि जमिनीवर पसरलेला आहे म्हणून असं जे लोक पाहतात. मग रुधिराचा भडभडाट मही लोटला पार लोट जेवी युवती कुंकुम मळवट देवी धरा शोभली. अहो काय सांगायचं पाय तोडले हात तोडले सगळा रक्ताचा बंबाळ त्या ठिकाणी असणारे भडा 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 रक्त वाहू लागलं. त्या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी प्रमाण दिलंय जशी एखादी लक्ष्मी असणाऱ्या आपल्या कपाळावर कुंकवाचा आणि मळवट भरती त्याप्रमाणे ही पृथ्वी लाल भडक रक्ताने झालेली आहे. परितोराव कृष्णागर मूर्छेने व्यापुनिया तीव्र कनकासनी चौरंगावर उलट होणे पडियेला. हो आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी कृष्णांगराचा हात पाय तोडल्यानंतर त्याला मूर्छना आली आणि त्या चौरंगावर उलटून खाली पडलेला. प्राण होऊने कासा विसा मुखावरी दाटला फेसा उपरी कोरड पडली मुखास श्वेत नयना. त्याचा जीव कासावीस झाला तोंड कोरडं पडलं त्याच्या तोंडातून फेस बाहेर. मग ते दुःख पाहुनिया लोक दुःखाने करीती महाशोक आ कृष्णागारा लोकांना दुःख झालं आणि या कृष्णांगराची अशी अवस्था झाली. एक म्हणती म्हातारपणी राव चळला आहे प्राज्ञी आईचा पुत्र लावण्य खाली नष्ट केला पदवीचा. काय सांगायचं काही लोक त्या ठिकाणी कुजबुज करू लागले एक दुसऱ्याच्या कानात बोलू लागले. राजा म्हातारा झालाय आणि म्हातारपणी त्याला चळ सुटलाय. काय बी करायला लागले. अहो स्वतःच्या पोरालाही मारायला भ्याला नाहीये अशी अवस्था त्या ठिकाणी लोक एक दुसऱ्याला बोलू लागले. तरी राजा परम भ्रष्ट झाला आहे निर्दय नष्ट येथे राहता उत्कृष्ट योग्य काही दिसेना. सहज प्रपंच पावली पडतसे आड पावली तरी राय हृदय क्षमन केली घात करीला कधी तो. कधी असणारा हा राजा आहे. आपण गावची प्रजा आहोत. कदाचित आपल्याकडून थोडीशी काय चूक जर झाली तर आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वतःच्या पोराचं एवढं थोडीशी काय चूक झाली असेल तर त्याचं तेवढं हात पाय चोळून टाकलं मग आपल्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार आहे का. अशी लोक आपसमध्ये बोलू लागले. एकुलता एक बाळ त्यावरी पर खाडीला क्रोधानळ मग प्रजाने कैसा शीतळ वृद्ध राव राहिला. त्या ठिकाणी इकडचं एक पोर त्याला होतं आणि त्या पोराबद्दल त्या राजाला अजिबात त्या ठिकाणी दया आली नाहीये. मग आपल्या गावातल्या लोकांना हे काय सोडणार आहे का हो. अशी लोक त्या ठिकाणी एक दुसऱ्याला बोलू लागले. एक म्हणे राजनीती तैशीच आहे सर्व क्षिती गृहीताविली क्रोध संपत्ती धाक पडेल प्रजेते. हो आणि त्या ठिकाणी एक दुसऱ्याला असं बोलत असताना तेवढ्यात एखादा माझ्यासारखा अज्ञान बुद्धीचा माणूस त्या ठिकाणी बोलू लागला. काय बोलतोय. अहो राजाची नीती बरोबर आहे. राजाने केलं ते चांगलं केलं. घरच्या असणाऱ्या लोकांची शिक्षा झाली घराच्या घराचं ते सगळं करावं लागतं. राजा लय हुशार आहे लय ज्ञानी आहे
अशा प्रकारे काही लोक तिथे बोलू लागले. ये कमाने भ्रष्ट कृष्णागर कुबुद्धी धरली मातेवर काही शिक्षा पावला साक्षात्कार राया दोष न लागेची. अरे या ठिकाणी बघा असणाऱ्या त्या राजानं त्याचा हातपाय तोडलं म्हणून काय त्या राजाला काय त्याच्याबद्दल काय दोष लागणार आहे का? अहो हा कृष्णागर बोलणारा हा पोरगा लय वाईट की आईकडे काम दृष्टीनं पाहिलं आणि त्याच्यामध्ये ह्या बापानं असं केलं मग त्या क्रिया असणाऱ्या बापाला काय त्या ठिकाणी पाप लागणार आहे काय? अशी काही लोक बोलणार तिथे होते म्हणतात. गोपीरक व्याघ्र असला तरी का मारू नये तयाला तरी रायाने धर्म पाळीला लोभ धरिला नाही की. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी असं करायला नाही पाहिजे होतं पण रायानं आपला धर्म सोडलेला नाही. राजा हुशार आहे. अहो जरा चूक झाली तर त्यानं आपल्या पोराला शिक्षण दिली आहे मग त्याची काय चुकी आहे? त्याला दोष द्यायचं काय कारण आहे? राजानं आपला धर्म सांभाळला अशा प्रकारे काय लोक बोलतात. वृश्चिक होता दृष्टी व्यक्त तरी का करू नये प्राणांत दुष्ट आहे की दुसदूषित मारू नये की तयाला. अहो काय बोलता तुम्ही? म्हणजे एखादा विंचू पाहिला तर त्याला मारलं म्हणजे काय आपण त्याच्यावर दया करावी काय? नव्हे एखादा साप जर पाहिला तो विषारी साप असतो मग त्याला मारलं मग काय आपल्यावर काय पाप लागतं काय? अशा प्रकारे काही लोक त्या ठिकाणी बोलू लागले. ऐसी नाना परी युक्ती तर्क वितर्क जग बोलती अपार मिळाचा वाट्या प्रती मिळाला असे लोकांचा. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपसमध्ये त्या लोकांची कुजबूज चालू होती आहे आणि त्या चौकामध्ये जिथे त्या असणाऱ्या कृष्णांगणाला मारलं ना त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी झालेली आहे आणि तशा गर्दीच्या अवस्थेमध्ये काय झालं? त्यात सहज गमन गोरक्षम चंद्र उभय जाण करीता आले चवाटे कारण तो अपार मेळा देखिला. अहो त्या ठिकाणी सुदैव चांगलं भाग्याचा उदय व्हायला पाहिजे. त्या कृष्णांगणाचा भाग्याचा उदय झाला. त्या ठिकाणी असणारे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ भिक्षा मागत मागत त्या चौकातनं तिथनं चालली. त्यावेळेला त्या चौकामध्ये त्यांना पुष्कळशा लोकांचा मेळा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सोडणी गर्भांद्री पर्वताते न्यावे भेटीसी मचिंद्राते घेऊन जाता गोरक्षनाथे आले होते त्या ठाई. अहो त्या ठिकाणी आले कसे? गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी कसे आले? तर दत्तात्रय महाराजांनी गोरक्षाला निरोप दिला होता की माझा मुलगा जो असणारा मच्छिंद्रनाथ आहे त्याची माझी भेट करून दे. त्यावेळेला ह्या गोरक्षानं आणि तिथं तपश्चर्या करत होता तिथनं त्या असणारी या मच्छिंद्रनाथाला घेऊन आले होते म्हणून हे दोघं मिळून आणि त्या चौकातनं जात असताना आले परी सहज चाली नगर भिक्षेची कामना फिरली म्हणून पाहता व्यवहार पावली एवढी तेथे धडकले परी अपार मेळ पाहुणी त्यात संचरले गौर बाळ तो कृष्णागर होवणी विकळ कनक चौरंगी पडिये. आणि अशा प्रकारे आणि असणारे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ भिक्षा मागत मागत फिरत आणि त्या ठिकाणी आले. त्या चौकामध्ये ज्या वेळेला आली त्यावेळेला त्या चौकामध्ये पुष्कळशी लोकांची गर्दी झालेली होती. ती ह्या असणाऱ्या गोरक्षनाथांना आणि त्या मच्छिंद्रनाथांना पाहिलं आणि काय बोलू लागले? मग मच्छिंद्राते पाचारून गावित झाला गौरनंदन जळचर सुते पाहून परमचित्ती द्रवला तो. आणि अशा प्रकारे असणाऱ्या गोरक्षनाथांना आणि असणाऱ्या मच्छिंद्रनाथाला सांगितलं खावं म्हणजे त्या चौकात एवढी गर्दी कसली आहे मी जरा पाहून येतो. आणि ज्या वेळेला गोरक्षनाथ त्या ठिकाणी गेले त्यावेळेला गोरक्षनाथाला सुद्धा त्या ठिकाणी दया उत्पन्न झाली आणि काय करू लागले? परित्याचा अन्याय काय लोकापाशी पुसो जाया क्षण स्थिर करुणी हृदय करणी विलोकी बाळाची. हो आणि अशा प्रकारे गोरक्षनाथ त्या गर्दीमध्ये गेल्यानंतर गोरक्षनाथ आणि तिथल्या लोकांना विचारू लागले खाव ह्या पोराच्या असल्या अवस्था काय झालं काय भानगडे असं ह्याला कसं काय केलं अशा प्रकारे गोरक्षनाथ आणि त्या लोकांना विचारू लागले. तो सहज अंतरी दृष्टी करिता त्या समजली तयाची माता आणि कृष्णागराशी वरत अवतार दक्ष आढळला. हो आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी असणाऱ्या गोरक्षनाथांनी थोडे डोळे झाकले अंतकरणाच्या ठिकाणी शोध केला आणि त्या असणाऱ्या म्हणजे
कृष्णांगराचं काय जे काय गुन्हा सुख दुःख काय असं ते त्यांना कळून चुकलं आणि त्यावेळेला गोरक्षनाथाला म्हणलं हे अवतार दक्ष आहे, अवतारी पुरुष कोणी तरी आहे असं त्या ठिकाणी गोरक्षाला वाटल्यानंतर काय करतात? आईसा शोध शोधिले चित्ती मद क्रोध दाटले कपोक बसती म्हणे अहो हे रांड शक्ती प्रविष्ट झाली लोकात. हो आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी पाहिलं खरं अंतकरणाच्या ठिकाणी शोध घेतला. त्यांना त्या ठिकाणी असणाऱ्या त्याच्या आईचा गुन्हा त्यांना त्या ठिकाणी मनामध्ये कळून चुकला. त्या वेळेला त्यांना असं वाटलं अहो असल्या जगामध्ये असली रांड असली वाईट बाई कधी ठेवूच नाही असं त्या ठिकाणी आणि गोरक्षाला वाटलं. परी तो आहे मूर्ख राय चित्ती योजिता नय न्याय बाळावरी तिने घाय कोपशास्त्री योजिला. अहो त्या ठिकाणी असणारा तो राजा सुद्धा मूर्ख आहे. या राजानं एवढी मोठी सजा दिली तो सुद्धा मूर्ख आहे. त्याला खरा शोध घेतलेला नाहीये. अशा प्रकारे आणि गोरक्षनाथ बोलू लागले. तरी आईसा बुद्धी भ्रष्ट विषय लोभी अति वरिष्ठ महिना सवा महाभ्रष्ट मही भार आगळ. अहो असा असणारा बुद्धिहीन माणूस, असणारा विषय लंपट माणूस ह्या जगामध्ये नसावाच. आणि तसला माणूस जर असला ना तर ह्या जमिनीला तसल्या लोकांचं वजन होत असतं असं त्या ठिकाणी असणारे गोरक्षनाथ माणूस बोलू लागलेले आहे. लागोनी कांतेच्या बुद्धी संगती बाळा लागी केली आरती तस्मात दाव विषय शक्ती ठेवू नये महिसी. हो अशा प्रकारे म्हणजे हा राजा म्हणजे आपल्या बायकोच्या बुद्धीवर चालतो. म्हणजे बाई भारी आहे, बायको सांगेल तसं नाचणारा माकडासारखं. आणि तशा माणसानं बायकोचं ऐकलं आपल्या स्वतःच्या पोराच्या अशी अवस्था केली तर अशा राजाला ह्या जमिनीवर ठेवूच नये. आयसे चित्ती धरणी तेथून उभय निघाले मंडळातून मग गोरक्ष सकळ खून निवेदिली रायाची. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आहे, गोरक्षनाथ आहे. त्या ठिकाणी त्या मंडळामधून त्या असणाऱ्या गर्दीमधून गोरक्षनाथ बाहेर निघाले आणि त्या ठिकाणी असणार झालेला सर्व प्रकार आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथाला सांगितलं. सकळ गोरक्ष निवेदन होता तो या फुले हृदय पाहता मग पाहुणी म्हणे गुरुनाथा यांचे नाव रंगाते आणावे. हो आणि अशा प्रकारे असणाऱ्या मच्छिंद्रनाथाने सुद्धा डोळे टाकले आपल्या हृदयाच्या ठिकाणी त्या असणाऱ्या चौरंगीनाथाचा म्हणजे कृष्णांगराचं सरंगून त्यांनी आपल्या हृदयात पाहिलं. त्या पोराचा काय गुन्हा आहे का, गुन्हा नाही का हे सगळं शोध मच्छिंद्रनाथाने पण पाहिला. त्या ठिकाणी गोरक्षनाथ म्हणले काय पुढं काय म्हणलं ते ह्याचं नाव जगा पुढे घ्या पुढं. कृष्णांगर तो चौरंगी व्यक्त म्हणून चौरंगी बोलिला नितांत कृष्णांगर हे नाम माहित नाही म्हणून वदलासे. हो आणि अशा प्रकारे ह्याचं नाव पूर्वीचं काय होतं कृष्णांगर होतं. परंतु त्याला त्या चौरंगावर आणून त्याचे हात पाय तोडले म्हणून ह्याला असणाऱ्या चौरंगीनाथ हे नाव ठेवण्यात आलं म्हणतात. आणि हस्तपादादी सकळ एका चौरंगी झाले सकळ म्हणून या चौरंगी गौरव बाळा सहज स्थिती वदलासे. कारण त्या चौरंगावर बसले त्याचे दोन्ही पाय तोडले, दोन्ही हात तोडले म्हणून त्या ठिकाणी असणारा चौरंगीनाथ असं त्या ठिकाणी असणाऱ्या आणि त्या कृष्णांगराला नाव ठेवलं असं म्हणून त्या ठिकाणी चालू लागले. बोला. आसो गोरक्ष मच्छिंद्राते म्हणे राज सदना जाऊ त्वरित मागून घ्या चौरंगाते नाथ पंथी म्हणजे महाराज म्हणजे आपण ह्या पोराच्या घरी जाऊ आणि त्याच्या बापापाशी आपण एक विनंती करू काय ह्या पोराला आपण मागून घेऊ असं त्या ठिकाणी गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला बोलतात. मच्छिंद्र म्हणे कर्म शासन रावर आणि ते दुःख दावून मग न्यावा शिवनंदन नाथपंथी मिरवावया. आणि अशा प्रकारे हा शिवनंदन असा असणाऱ्या त्या गोरक्षनाथाच्या कृष्णांगराच्या बापाकडे जाऊ त्याच्याकडून मागून घेऊ आणि ह्याला म्हणजे आपण ह्या जगामध्ये नाथपंथामध्ये मिळवू असं त्या ठिकाणी गोरक्ष बोलतात. गोरक्ष म्हणे हो आईसे नवे आईसे आदिनी हो चौरंगास पूर्णपणे नाथपंथास विद्यार्णव करावा. अशा प्रकारे अगोदर
चौरंगी नाताला नेऊ आणि त्याला नाथपंथामध्ये मिरवू असं त्या ठिकाणी गोरक्षनाथ बोलू लागले. मग तयाचेची हाते रायासी दावावी प्रताप शक्ती आणि त्या रांडे चामुंडे प्रती आपण ते आणि याला आपण अगोदर संघ घेऊन जावं असं म्हणजे मच्छिंद्रनाथ बोलले. परंतु त्या ठिकाणी गोरक्षनाथ काय म्हणले, ह्याला अगोदर घेऊन जाऊ, ह्याला नाथपंथामध्ये मिरू आणि ह्याच्या हातूनच त्याच्या आईला त्याच्या बापाला चांगल्या प्रकारे शिक्षा देऊ असं गोरक्षनाथ त्या ठिकाणी बोलल्यानंतर तरी आता सौम्य उपचार राया करू वाद उत्तर मागून घ्या स्नेह परिवार चौरंगी ते महाराज. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथांनी झालं गोरक्षा जरा शांत हो म्हणले, अगोदर ह्याच्या बापाकडे जाऊया आणि आपण त्याला ही सर्व कहाणी सांगूया आणि त्याच्याकडून ह्या चौरंगी नाथाला मारून घेऊया अशा प्रकारे बोलल्यानंतर पुढे काय म्हणतात. आयसी गोरक्ष बोलता वाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी मग उभयता राजसदनी प्रविष्ट झाले महाराज. असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी दोघं मिळून मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि त्या राजवाड्याकडे गेले आणि त्या ठिकाणी असणाऱ्या अंगणामध्ये गेल्यानंतर काय म्हणतात. पुढे धावली द्वार रक्षक श्रुत करविले नाव द्वंदिका कि मच्छिंद्र गोरक्षक तपोनायक भेटी सयती महाराज. आणि दारामध्ये राखणदार होते, राखणदारांनी त्या दोघांना पाहिलं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या राखणदारांनी म्हणजे त्या चोपदारांनी आणि असणाऱ्या मच्छिंद्र गोरक्ष आपल्या कृष्णांगणाच्या बापाकडे धावत गेले आणि त्या ठिकाणी सांगू लागले, अहो 2 गोसावी आलेत म्हणजे आपल्या दारात अशी सूचना आणि त्या ठिकाणी राजाला दिली. राय आई कोणी ऐसे नाम मनी उचंबळे भावार्थ प्रेम मनात म्हणे योग तुम वंदे सती हरी हरा. आणि अशा प्रकारे राजाला मोठा आनंद वाटला की बातमी ऐकली 2 जण गोसावी दारात आल्याचे म्हणल्यावर त्याला आनंद वाटला. काय माझं नशीब मोठं आहे म्हणले, न बोलू होता आणि माझ्या दारामध्ये असणारे विष्णू भगवंत शंकर भगवंत आले की काय असं त्या असणाऱ्या राजाला आणि त्या ठिकाणी वाटू लागलं. परिमम दैवार नवा सुफळ बोध मच्छिंद्र कृपेचा ओळला मेघ ऐसे म्हणून लागवे कनकासन मांडिले. हो आणि अशा प्रकारे ते माझ्या नशिबाचा खेळ चांगला आहे, माझ्या नशिबात होता म्हणून या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आलेत म्हणल्यावर आणि त्या राजानं लगेच त्या सिंहासनावर बसलेला होता आणि ते लगेच सोडलं आणि धावत पळत आणि काय करू लागला. सम्यक सामोरा होऊन नृपती दृष्टी देखता मच्छिंद्र सती बाळा ठेवून चरणावरती आलिंगी तसे. त्या ठिकाणी राजा धावत पळत असणाऱ्या अंगणामध्ये आलेला आहे. त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ त्याने डोळ्यानं पाहिल्याबरोबर धावत आला आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं म्हणतात. म्हणे महाराज अज्ञान भंगा अज्ञान पतित बोधली गंगा वळवली धीर पावले संगा कुशब्द पाप नासिला आयसे म्हणून राव पुढती नमिता झाला गोरक्षा प्रती बाळ ठेवणी चरणावरती सभेस्थानी आणिले बैसवणी कनकासनी षोडशोपचारे पूजिले मुनी उपरी उभय जोडून पाणी उभा राहिला सन्मुखा. हो आणि अशा प्रकारे असणाऱ्या कृष्णांगराच्या वडिलांनं आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांचा हात धरला, राजवाड्यात आणलं, सिंहासनावर बसवलं, त्यांचा अभिषेक पायाला करावा लागतो त्या अभिषेक त्याप्रमाणे केला आणि हात जोडून त्यांच्या पुढे तो उभं राहिला. म्हणे महाराजा योग द्रुमा तुमचे चरणी असे मम प्रेमा दर्शन दिले भक्ती उगमा मजा भक्ता कारणे तरी आता काम शक्ती वेद कोणता सांगा जाती जे ऋतुकाली तुमापती फळ येती तैशीच. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारा आणि बोलू लागला. राजा बोलतोय, महाराज म्हणले माझं नशीब चांगलं आहे, तुमची सेवा माझ्या हातून घडली, पण तुम्ही इथं आला कसं, या ठिकाणी तुमचं येण्याचं कारण काय, तुमच्या मनाची इच्छा काय आहे, तुम्ही जसं बोलाल तसं तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल असं तो असणारा शृंगार ऋषी शृंगार राजा बोलू लागला. तरीची छक्त शक्ती उल्हासपणे अर्थ दावा मज कारण तरी त्यावरी कामना पावना तुष्ट होईल महाराज. तुम्ही फक्त नुसतं बोला, आम्ही ह्याच्यासाठी आलेलो आहे. त्यावेळेला असणारा राजा म्हणू लागलाय, तुम्ही नुसतं बोला आणि तुम्ही बोला त्याप्रमाणे तुमचं कार्य सिद्धीला होत जाईल असं त्या ठिकाणी असणार बोलू लागलेलं आहे. ऐसे बोलता नरेंद्र बाळ मच्छिंद्र चित्त द्रुमाचे फळ शब्द चातुर्य पिकार सळ चौरंग भावी निघाले. म्हणे महाराजा
काम वेधला आम्हा आज तुमच्या कौंडण्य ग्रामा शासनी बाळ विलोकीला हो आणि अशा प्रकारे तुमच्या कौंडण्य गावामध्ये आणि एक आम्ही चमत्कार पाहिला त्या चौरंगावर एक लहानसं मूल त्याचा हातपाय तोडलेलं त्या चौरंगावर पडलेलं आहे असं त्या ठिकाणी गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ त्या राजाला बोलू लागले राया तिष्ठता तव कोपाग्र त्याचे हस्तपाद केले भग्न तो जरी तुमचा न्याय उत्तम आम्हाला की गोपावा आणि काय करा म्हणजे या ठिकाणी असणारा त्याचा हात पाय तुम्ही तोडलं ना रागाच्या जोरामध्ये तर तेवढं ते हात बिगर हातापायाचं पोरग म्हणजे आम्हाला देऊन टाका अशा प्रकारे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ बोलू लागले आईशी राव आईशी आई कोणी माता हृदय गदग दोन्ही हसत म्हणे महाराजा योगी समर्थ काय कराल त्याने उनी अहो त्यांनी त्या असणाऱ्या चौरंगीनाथाला मागणी केली तेवढा आम्हाला ती देऊन टाका म्हणल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या राजाला गदा गदा हसू आलं काही माणसाची म्हणजे काय मागून मागितलं ह्यांनी अहो त्याला घेऊन तुम्ही काय करणार आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारा आणि राजा बोलू लागले मनाल करील सेवा भक्ती तरी भग्न झाला पद हस्ती तरी त्या पद गमावया शक्ती काही एक दिसेना अहो तुम्ही म्हणता की ही पोराला आपण सगळं नेलं तर आमची सेवा करील अहो पण ती सेवा कशी करील त्याला पाय बी नाही आणि हात बी नाही अशी अवस्था त्या ठिकाणी राजा आणि गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला बोलतात तुम्ही जवा होणे आपले स्कंदी वागवाल की कृपानिधी तो स्वामी तुम्ही सेवक बुद्धी आचाराल की महाराजा अहो तुम्ही ज्याची सेवा करायला लागेल ह्याला उचलावं लागेल खांद्यावर घ्यावं लागेल खांद्यावर घेऊन गल्लो फिरावं लागेल अशा प्रकारे राजा बोलू लागले यावरी बोले मच्छिंद्रनाथ तो सत्यपणे शक्त की अशक्ता इतुके वद की आमुचे अर्थ कासया तू उपहासी अरे एवढं कसं तू बडबड करतोय मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ त्या ठिकाणी त्यांना बोलू हो राजसाहेब जास्त बडबड करू नका आम्ही ह्याला कशामुळे नेतोय काय करतोय काय नाही तू त्या पोराला देतोय का नाही एवढं सांग बाकीचं आम्हाला काय बोलू नको आयसे बोलत मच्छिंद्राचा ती अवश्य म्हणे शशांकर नृपती घेऊन जावे आवडले चित्ती सिद्ध संकल्प महाराजा अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ बोलल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या शशांकर राजानं सांगितलं का हरकत नाही जावं आयसे बोलत धरापाळ उठवणे आले तत्काळ पर उपकारी अति कनवळ चौरंगापाशी पातले हो अशा प्रकारे राजवाड्यातून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ आणि त्या ठिकाणी चौकामध्ये आले त्या ठिकाणी आल्यानंतर त्या असणाऱ्या चौरंगीनाथाला पाहिलं कनक चौरंगी चिरयुक्त तैसीचा उचलला मही भव सुता नेवणी आपले शिबिरात हस्तपाद तळविले हो आणि अशा प्रकारे त्याचा हात पाय जे चुडून टाकलेलं होतं त्या असणाऱ्या गोरक्षनाथानं आपल्या शिबिरामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी तेलाच्या कढईत हात पाय आणि भाजून काढलं म्हणतात तव श्रोते कल्पना घेती निर्जीवास सजीव करीती जती तरी चौरंग हस्तपादा प्रति स्नेह कळई का तळविले निर्जीव पुतळा नृत्य करिता ते थेमिरविला गैनीनाथ मग हस्तपादा निमित्त काय अशक्य झाले ते तरी कवी म्हणे पुढील कारण होते म्हणून मच्छिंद्राने लोहकडे दुर्मिधाने स्नेही तळले पदहस्त आता या ठिकाणी अशा प्रकारे लोक असतात ऐकणारे लोक असतात बाहेरचे काय चार लोक असतात ते विचारणारे व त्याचा हात पाय चालायचं त्या तेलाच्या कडे एवढं करून काय काढायचं कारण आहे तर ह्याने सांगितलं की पुढचं काही कारण आहे म्हणून आम्ही ह्याच्या हात पाय चढून काढले असं सांगायचं होतं तूर्त करुणी दुःखाचे शमन पुढे पहा म्हणती नेमा नेमा समान उत्तम उत्तम फळ मिळवू रायासी बर तूर्त करुणी दुःखाचे शमन पुढे पहा म्हणती नेमोत्तम समान उत्तम उत्तम फळा मिळू ययासी ऐसा विचार करून चित्ती तळो लागले पद हाती मग ते राहून एक राती पुढे गमती महाराजा आणि अशा प्रकारे कथेचं अनुसंधान त्याचे हातपाय घेतले एका कढईमध्ये तळले श्रोत्यांना वाटलं की ह्याचा हातपाय तळण्याचं काय कारण आहे निर्जीवाला जीव आणणारे ही योगेंद्र आहे आता ते असणारा गैनीनाथ खेळता खेळता गोरक्षानं मूर्ती चिखलाच्या मूर्तीमध्ये जीव आणला मग ही तर सजीव होता ह्याचा हातपाय जोडायला तळायची काही गरज होती पण ग्रंथकर्त्यांनी सांगितलं मच्छिंद्राचं पुढे काम होतं चौरंगी स्कंदी वाहून मार्ग कर्म कसे गौरनंदन मग राम पाहून निघ
निघून बद्रिकाश्रमी पातले. आणि गोरक्षनाथाने चौरंगाला आपल्या खांद्यावरती घेतलं. त्याचं नाव कृष्णांगर बदललं आणि चौरंग असं नाव ठेवलं. त्या चौरंगाला खांद्यावर घेतलं. बद्रिका आश्रमाला गोरक्ष मच्छिंद्र निघाले. शीघ्र जाऊनी शिवालयात भावे वंदिला उमाकांत उपरी चौरंगी ठेवून तेत काननाथ संचरले. आणि मग एका बद्रिका आश्रमामध्ये गावामध्ये गेले. तिथं असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये चौरंगाला ठेवलं आणि वनामध्ये निघून गेले. काननी हिंडता ते पाही तो एक गवर देखील मही देखता विसरविती तया ठाई ग्रहा माझरी. आणि मग त्या ठिकाणी वनामध्ये गेल्यानंतर त्यांना एक गुहा त्या ठिकाणी दिसली. डोळ्यानं पाहिली आणि पुन्हा त्या रानातून गावात दोघे जण निघून गेले. तव ते गवर परम गोमट पाहू बोलती प्रताप सुभट म्हणती चौरंगी निश्चय तुळवट येथे कसून पहावा. आणि ते असणारा गुहा त्यांनी पाहिली आणि ते असणारे पाहिल्यानंतर विचार केला चौरंगाला त्या मंदिरातून आणावं आणि या ठिकाणी ठेवावं. जागा चांगली आहे असं गोरक्ष मच्छिंद्र विचार करतात. तरी कैसरी ती मग काय करीते झाले जती एक शिळा विस्तू न शकती गोरक्षनाथे अनविली. आणि त्या असणाऱ्या चौरंगाला तिथं ठेवायचं पण कसं ठेवायचं. गोरक्षनाथ वनामध्ये गेले. एक मोठा दगड डोक्यावर घेऊन आले. काय करतात. आणवी परी गुहाग्रहात उतरून वरल्या जमनीत शस्त्रास्त्र जळपून ते अंधार व्यक्त केलीसे. आणि ते असणारे दगड गोरक्षाने आणल्यानंतर ते असणाऱ्या गुहेच्या वर ठेवला आणि गुहेमध्ये उजेड होता. त्या दगडाने त्या गुहेमध्ये त्यांनी अंधार केला. ऐसे ते करवते थे पुन्हा परतुनी आले नाथ स्कंदी वाहून चौरंगीत पुन्हा परतुनी गेले त्या ठाई. आणि पुन्हा असणाऱ्या महागारी आले. ते गुहेच्या वरती दगड ठेवला. त्याच्यामध्ये अंधार केला. पुन्हा महादेवाच्या मंदिरामध्ये गेले. चौरंगाला घेऊन आले. तेव्हा ग्रहद्वार समीप तरू एक होता विशाल रूप तया खाली प्रतापदीप सावरीत बैसले. आणि ते असणारे घेऊन आले चौरंगाला खांद्यावरती. त्या गुहेच्या समोर एक झाड होतं मोठं दिव्य भव्य आणि त्या झाडाच्या सावली खाली दोघे जण बसले. बैसले परी गोरक्षासी मच्छिंद्र मने भाऊ थेसी अनुग्रह चौरंगीसी याच ठाई ओपावा. आणि बसले झाडाखाली. बसल्यानंतर मच्छिंद्राने गोरक्षाला सांगितलं गोरक्ष चौरंगाला घेऊन आलोय पण आपण ह्याला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. याला याच गुहेमध्ये याच जागेवर ठेवावा असं मच्छिंद्र बोलतात. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष वदत असे उत्तराते मम अनुग्रह तपासरीता लाभ होत असे महाराज. आणि मच्छिंद्राचं बोलणं ऐकलं. गोरक्षाने सांगितलं महाराज त्या चौरंगाला माझा अनुग्रह आहे. मी त्याचा गुरु आहे. तो माझा शिष्य आहे. माझं अनुग्रहाचं बळ आहे. त्याच्यामुळे त्याचं तप व्यर्थ जाणार नाही असं गोरक्ष बोलतात. तरी चौरंगीचे अनुष्ठान पूर्णस्वरूपी मी पाहीन मग प्रसन्न चित्त देईन अनुग्रह महाराज. गोरक्षाने सांगितलं मच्छिंद्र महाराज ते असणाऱ्या चौरंगाचं तप पाहिन त्याचा निश्चय पाहिन त्याचं धैर्य पाहिन आणि त्याच्यावरती प्रसन्न होऊन पुन्हा मी त्याला अनुग्रह देईल असं गोरक्ष बोलता वरदोक्ती मच्छिंद्र मने बर विनीती तेरी याच ठाई चौरंगी प्रती तपालागी स्थापावे. आणि गोरक्षाने बोलल्यानंतर मच्छिंद्राला वाटलं ठीक आहे बघ तुझी जशी इच्छा असेल तशी पण त्या असणाऱ्या चौरंगीला याच ठिकाणावरती तप करण्यासाठी बसव असं मच्छिंद्र बोलतात. ऐसे म्हणून ही गोरक्षासी पुसता झाला चौरंगासी हे वाळा तू पूर्ण तपासी बसतोस की या ठाया. आणि लगेच असणाऱ्या गोरक्षाने चौरंगाला विचारलं म्हणले लेकरा बाळा तू या ठिकाणी तप करण्यासाठी बसणार आहे का नाही सांग. यावेळी बोले चौरंगीनाथ मी मान्य तुमचे कर्तव्यात जेथे ठेवाल राहीन तेत सांगाल करीन तैसेची. चौरंगाने सांगितलं हे बघा तुम्ही मला इथपर्यंत घेऊन आला त्यामुळे माझं जीवन तुमच्या अधीन आहे. तुम्ही जे सांगाल ते ऐकणार. तुम्ही जे करायला लावचाल ते करीन असं चौरंग बोलू लागला. एक मागणी आहे येथे तुम्ही जावे कोण्या देशात परी प्रतिदिन माझा हेत पूर्वदृष्टी रक्षावा. आणि त्यावेळेस चौरंगाने सांगितलं हे बघा आता तुम्ही कुठं कुठं जाताल कोणत्या देशात जाताल मला माहिती नाही पण जसं
कासव आपल्या पिल्ल्याला फक्त दृष्टीने त्याचं पोट भरतं, तसंच तुमची दृष्टी माझ्यावरती राहावा. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जावा, फक्त माझ्यावरती लक्ष राहू द्या. चौरंग बोलतात, इतके माते दिले दान सकळात माझे कल्याण, दिवसान दिवस माझे स्मरण तव धवळारी पाळावे. आणि म्हणून तुम्ही जावा, कुठेही जावा, मी इथं तप करीत बसतो, पण माझं स्मरण तुमच्या हृदयामध्ये राहू द्या. जसा कुर्म दृष्टीला कासवाची दृष्टी आपल्या पिल्ल्यावर असते, तशा पद्धतीने माझी आठवण मनामध्ये राहू द्या. चौरंग बोलतात, तो माझे होता माझे स्मरण, त्या कृपे होईल माझे पोषण, जैसे कुर्म दृष्टी करून बाळा लागी पोषित असे. अरे महाराज, तुम्ही फक्त माझी आठवण जरी काढली तरी माझं पोट भरल, मला समाधान होईल. तसं कासव आपल्या पिल्ल्याला बघितलं कासवानं तरी त्या पिल्लाचं पोट भरतं. तशा पद्धतीने तुम्ही माझी आठवण जरी काढली तरी इकडे माझं पोट भरल्यासारखं होईल, असं चौरंग बोलतात. ऐसे बोलता चौरंगनाथ उभे झाले तोषवंत, मग उचलो गुहाग्रहात चौरंगी ते ठेविले. आणि अशा पद्धतीने बोलले, दोघांनाही आनंद वाटला. गोरक्षानं चौरंगाला उचलून त्या असणाऱ्या गुहेमध्ये ठेवलं. ठेविले परित्यासी सांगती, बाळे ऊर्ध्व करी का दृष्टी प्रती, शिळा सुटक दिसे क्षिती, पडले वरती तुझं राय. गोरक्षानं त्या गुहेच्या वर दगड ठेवलेला होता आणि चौरंगाला सांगितलं, वरी बघ ते असणारा दगड आहे आणि त्या दगडापासून दृष्टी कधीच बाजूला काढू नको. जर कधी तो दगड तुझ्या अंगावर पडेल सांगता येत नाही, म्हणून ह्या दगडाकडे एकटच बघत राहा, असं गोरक्ष बोलतात. या फुले प्रसाद करून तू ते देतोय एक वरदान, दृष्टी याजवरून काढू नको कदापि. आणि गोरक्ष सांगू लागले, हे बघ ती दगड कधी पडेल तुझ्या अंगावर, तुझा प्राण कधीही जाऊ शकतो, म्हणून तुला एक वरदान देतो, एक गोष्ट सांगतो. ह्या दगडाकडे तू बघत बसायचं, दगडावरनं दृष्टी बाजूलाच काढायची नाही. जर दगडापासून थोडे जरी बाजूला लक्ष केला तरी अंगावर पडेल. जरी दृष्टी किंचित चुकून होता पडेल अंगावर, मग प्राण सोडून जाईल शरीर, चूर्ण होशील रांगोळी. म्हणून हे बघ चौरंगा, त्या असणाऱ्या दगडावरनं दृष्टी बाजूला करायची नाही. जर थोडी जरी दृष्टी लक्ष विचलित झाला तर दगड अंगावर पडेल आणि जाग्यावर मरून जाशील. मग पुढील कार्य सारेपर्यंत सकळ राहिले नरदेहात, तरी जतन करून शरीरात हित आपुले जोडी का. म्हणून तू जर इथं मेला, दगडाखाली दाबून मेला, तर तुझं हित होणार नाही. तुझं हित करण्यासाठी, तुझा मानव देहामधून उद्धार करण्यासाठी या दगडावरती दृष्टी ठेवून तुझ्या शरीराचं रक्षण कर, असं गोरक्ष बोलतात. मग एक मंत्र सांगून कानी, म्हणे करायाची सदा घोकणी, येणेच सर्व तप लागुनी प्राप्त होशील पाडस. आणि गोरक्षाने त्या चौरंगाला एक मंत्र दिला आणि सांगितलं, हे मंत्राचं पठण कर आणि सारखं वारंवार याचा जप कर, त्यानं तुझं कल्याण होईल. मग गोरक्ष जाऊन उत्तम फळाते त्या सामोरे आणून ठेवीत, म्हणे हे फळ बक्षून निश्चित पूर्णतपा आचरिका. गोरक्षनाथ वनामध्ये गेले, झाडाची फळं आणून त्या चौरंगाच्या पुढे ठेवले आणि सांगितलं, भूक लागेल तेव्हा खावा. परी आणि कराया तू ते दृष्टी रक्षावी जीवित्व निमित्ते, मंत्र जपावा तपो अर्थे फळ भक्षवी क्षुदेशी. आणि गोरक्षाने सांगितलं, त्या दगडापासून दृष्टी काढायची नाही. तुझं जीवन सुरक्षित राहण्यासाठी, प्राण व्यवस्थित राहण्यासाठी दृष्टी दगडावर ठेवायची आणि तुझा उद्धार करण्यासाठी, हित करण्यासाठी मंत्राचं पठण करायचं आणि भूक भागवण्यासाठी ती फळं खायची. गोरक्ष सांगतात, ऐशी त्रिविधा गोष्टी तू ते सांगितली परी रक्षी जीवाते, तो आम्ही लवकरी करून तीर्थाते तुझ पाशी येऊ. अशा प्रकारे 3 गोष्टी तुला सांगितल्या. दगडाकडे बघायचं जीव वाचवण्यासाठी, मंत्र म्हणायचं हित करण्यासाठी, फळं खायची जिवंत राहण्यासाठी किंवा भूक भागवण्यासाठी. 3 गोष्टी करायच्या. आम्ही आता चाललोय, लवकर माघारी येतो. गोरक्ष बोलतात, ऐसे सांगून चौरंगासी बाहेर निघे गोरक्षेसी, शिळा लावून गुहाद्वारासी बंधन केले दृष्टतर. आणि लगेच असणारे गोरक्ष गुहेच्या बाहेर आले आणि मोठा दगड गुहेच्या तोंडाला लावला आणि गुहेचा दरवाजा बंद केला. या उपरांती तपाचार शक्ती चामुंडी स्मरला लावून चित्ती, तव त्या स्मरता येऊन क्षिती गोरक्ष ते भेट द्या. लगेच चामुंडा नावाची असणारी शक्तीला पाचारण केलं. ते शक्ती जवळ आल्या. गोरक्ष काय सांगतात, मरदी महाराजा योगोत्तमा कामना उदली कोण तुम्हा,
तैसाचा अर्थ सांगून आम्हा स्वार्थालागी मिरविले. आणि त्या चामुंडा यक्षिणी सांगू लागल्या, महाराज कस काय आठवण काढली, काय काम आहे सांगा, तुमचं परिपूर्ण काम करू. येरी म्हणे हो शुभाननी मम प्राण आहे या स्थानी, तरी तयाच्या क्षुदे लागुनी नित्य फळे ओपावी. गोरक्षाने त्या चामुंडेला शक्तीला सांगितलं, माझा जीव या ठिकाणी ठेवलेला आहे, ह्या गुहेमध्ये माझा प्राणरूपी चौरंगी इथं आहे आणि त्याची भूक भागवण्यासाठी ही जर फळं संपली तर झाडाची दुसरी फळं आणून त्याला द्यायचं असं यक्षिणीला शक्तीला गोरक्ष सांगतात. परी गुप्त अर्थ फळे ठेवावी त्यांना कळत, शिळे उचलून जावे त्वरित नित्य फळे ओपावी. आणि म्हणून कोणालाही न कळता गुप्तपणे फळं आणायची, दगड काढायचा, ते असणाऱ्या गुहेच्या पुढे फळं ठेवायची, ही चौरंगीला इतरक्त कोणालाही कळू द्यायचं नाही. ऐसे सांगून चामुंडेसी चालते झाले तीर्थवासी, सर झाले चालत महिसी गिरनार पर्वती पोहोचले. आणि गर्भांद्री पर्वताकडून गिरनार पर्वताकडे दत्तात्रयाने भेटायला निघाले होते. चौरंगीला त्या ठिकाणी बसवलं तप करण्यासाठी आणि गिरनार पर्वतावर गोरक्ष मचिंद्र आले. चामुंडा सकळ उत्तमानुनी देती फळे, शिळा उचलून उतावे काननात सांगिती. आणि इकडे ती असणारी जी काही यक्षिणी शक्ती होती चामुंडा, ती रोजच्या रोज फळं आणायची, दगड काढायची, तिच्या खाली ठेवायची, असं चालू होतं. सांगिती परी कैसे रीती गुप्त सेवा करून जाती, परी चौरंगी महाजती शिळा बये दाटेला. आणि ती असणारा दगड काढून त्यांनी फेकून बी दिला त्या शक्तीने. पण गोरक्षानं सांगितलं होतं, त्याला वाटलं दगड डोक्यावरच आहे, बाजूला दृष्टी करून नको पडेल मरशील, या भीतीनं त्यानं ऊर्ध्व दृष्टी करून त्या दगडाकडे एकटक बघू लागला. ही यक्षिणी शक्तीने येऊन फळं ठेवून चौरंगाची सेवा करत होते. म्हणे गुरुवचन की शिळा घेईल तुझा प्राण, म्हणून दृष्टीया कारण अखंडित रक्षा. आणि त्यानं ती असणारी दगडाकडे एकटक दृष्टी केली. गोरक्षानं सांगितलेलं आहे, थोडं जर इकडे तिकडे बघितलं की दगड पडेल, जीव जाईल. आणि जीवाच्या भीतीनं गुरुच्या शब्दाला विश्वास देऊन ऊर्ध्व दृष्टी करून बसला. अशी भावना अमृतचित्ती दृष्टी ठेवी शिळे प्रती, मुखी नाम मंत्र उक्ती आराधित सर्वदा. म्हणून गोरक्षांच्या सांगण्यावर ऊर्ध्व दृष्टी केली आणि गोरक्षाने दिलेला मंत्र मुखानं जपत होता. तरी त्या शिळेच्या भय करून खाऊ विसरला फळा कारण, किंचित वाईचे होता गमन तोची आहार करीत असे. आणि ते असणाऱ्या दगडाच्या भीतीनं, दगड कधी पडेल कधी मरेल या भीतीनं फळं खायचा विसरला आणि वारा तिथून चालला, त्याच वाऱ्याचं सेवन करून जगू लागला. शिळेवरती सदा दृष्टी परिवृद्ध भागी ओपील दृष्टी, अंग हालवे नमही पाठी अर्थ काही चालेना. आणि काही काम त्याला काही सुचना गेलं, फक्त एकटक त्या दगडाकडे बघू राहिला, अंग सुद्धा हलवणं गेलं, एकदम शांत चौरंग बसला. जरी करावे चरण बलन घेणं दृष्टीचे चुकोर पण, आणि या शिळा घेईल प्राण म्हणून हाले ठया. म्हणून चौरंगी जागचं हालना तटस्थ, जरी हालण्याचा प्रयत्न केला, इकडे तिकडे बघायचा प्रयत्न केला तर दगड पडल मरल या भीतीने तो हालत नव्हता, स्तब्ध राहिला. खरे जरी चाच पुणे घ्यावी हाती, नेनो तिकडे जाय अवचिती, चित्त गेली इंद्रे समजती दया मागे धावती. म्हणून फळ समोर आहेत, फळ घ्यावं म्हटलं तरी आपलं चित्त जर फळाकडे गेलं तर लक्ष सुद्धा जाईल, डोळे सुद्धा तिकडे जातील, मग हे असणारा दगड पडेल या भीतीनं स्तब्ध राहिला. मग चित्त बुद्धी अंतकरण ही तो ऐक्यासाठी तिघे जण, फळ परिचित भावने करून भ्रष्ट होतील सर्वस्वे. म्हणून चित्त बुद्धी आणि मन हे तीन आहेत, हे तीन इंद्रियाच्या पाठीमागे जाते. आपण फळाला स्पर्श करायचा विचार केला तर लक्ष तिकडे जाईल, डोळे तिकडे जातील, दगड पडेल असं चौरंग विचार करतात. मग मंत्र रूपे स्मरण शक्ती आबुद करील माझी मती, म्हणून सांडील फळा प्राप्ती योगा होणी लक्षित असे. आणि फळांकडे ध्यान दिलं तर माझी असणारी जी काही बुद्धी आहे ती बुद्धीला विस्मरण पडेल, गोरक्षाने दिलेला मंत्र विसरेल, त्याच्यामुळे त्याच मंत्राचा जप सदोदित करू लागले. ऐशी उभयता कांचनी करून आटत चालले रुधिर प्राण,
परी ते रुधिर मांस भक्षून आटत आहे तव सत्य. अशा पद्धतीने त्यानं फळाचा त्याग केला, वाऱ्याचं सेवन करू लागला, त्याच्यामुळे अंगातलं रक्त मांस सगळं आटून गेलं. रुधिर मांसा लागून भक्षित भक्षण उदक मय करीत शेवटी चित्तासे हरित भक्षण करीत असे नित्यशा. आणि सगळं असणारं अंगातलं रक्त मांस सगळं त्या ठिकाणी संपलेलं होतं. अशक्तपणा काष्टासारखा असणारा चौरंगी गुहेमध्ये शिल्लक राहिला. चित्त आटले सकळ रुधिर पैशरी उरले अस्ति पंजर वरी उगवली त्वचा त्यावर गौसनी परी विराजे. आणि चित्त एकटक त्या दगडाकर ठुल्यामुळं सगळं शरीर वाळून गेलं, अंगातलं रक्तमांस सगळं आटून गेलं, कृश शरीर चौरंगाचं झालं. जोवरी शरीरी असे प्राण तोवरी अस्तित्वाच्या घ्राण प्राण भंगल्या भंग झान सर्वत्रासी माहिती. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आस्ती आहे, त्वचा आहे, त्यांना जाणवतं, त्वचाला स्पर्श जाणवतो असं सांगू लागले. नाडी त्वचा असती चौरंगी उतरल्या देहा प्रती सूक्ष्म शरीरी आपण भूती त्रासोनी या पळाले. आणि सगळं त्याच्यामध्ये उग केवळ सूक्ष्म थोडासा प्राण कंठामध्ये ठेवलेला होता, हाड मांस सगळं एक झालेलं होता असं सांगतात. बघतो देह काष्ट समान बोल रहित चलन वलनहीन आयसे पाहून बहताने वाळुरावरी रचले. आणि अशा प्रकारे लाकडासारखा चौरंगाचा देह झाला, पण ती सुद्धा चालणं बोलणं बंद झालं त्या चौरंगाचं. आणि ती अनेक दिवस बसल्यामुळं त्याच्या अंगावरती वारून झालेलं होतं असं सांगतात. बघती तू क्या दृष्टी हरला प्रती मुखी ध्वनी मंत्र शक्ती तितके उरे मगनी स्थिती जिकडे तिकडे झाली असे. आणि ती असणारी दृष्टी त्या दगडाकडे एकटक करून मुखानं गोरक्षानं दिलेला मंत्र मुखानं जपन करत होते. आयशे परी चौरंगीते झाले आहे निर्देहाते यावरी पुढील स्वार्थ पुढील अध्यायी ऐकते. आणि अशा पद्धतीने गोरक्षानं चौरंगीला तपाला बसवलं आणि स्वतः गिरनार पर्वतावरती गेले. इथपर्यंतची कथा या अध्यायामध्ये झाली. आता पुढे ऐका. तरी हा ग्रंथ नवरत्नहार आणि वैजयो शोधत तेज पार तुम्हा श्रोती अश्रंगार धुंडी सूत अर्पित. हा ग्रंथ नाही, ग्रंथरूपी नवरत्नांचा हार आहे. त्याच्यामध्ये वैडूर्य नावाचं माणिक रत्न आहे आणि तुमच्या सारख्या श्रोत्याच्या गळ्यामध्ये ग्रंथरूपी हार घातलेला आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. नरहरी वंश मारुते मालून नरहरीचा शरणागत तो हा भक्तिपूर्वक ग्रंथ श्रोती ते. आणि अशा प्रकारे नरहरी वंशामध्ये धुंडी सुद्धा मालू हे असणाऱ्या ग्रंथकर्ते आहेत आणि त्यांनी श्रोत्यांच्या इच्छेसाठी संकल्पासाठी हा ग्रंथ परिपूर्ण केला. श्री भक्त कथीस कथासार संबंध वर्ष कार्यक्रमावर सदा परिसोत श्रोते चतुर एक त्रिशतम अध्याय गोळा. कुंडली कवधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.